ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु ध्रुव महाराज की जय, सब संतन की जय। कुंडली कवर बाहेर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, महाराज की जय। विठाल 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 विठाल। कृपावंत किती, कृपावंत किती, दीन बहु आवडती, त्यांचा भार वाहे माथा। हे परमार्थ प्राण वैराग्य शिरोमणी ज्ञानेश्वरीय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, ग्रामदेवतेच्या चरणी प्रणिपात करून, उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो। या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या सकल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग गाथेतील एक 4 चरणाचा अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत असलेला जो भगवान पंढरीनाथ आहे, त्या पंढरीनाथाच्या स्वभावाचा परिचय करून देत आहेत। विठ्ठला अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी वक्त्याचं प्रधान कर्तव्य म्हणून 2 शब्दाचा परिहार द्यायचा। पुण्य पावन असणाऱ्या या श्री क्षेत्र गणोरी नगरीमध्ये परमात्म्याच्या आणि संतांच्या सेवेचा सुयोग गेली 86 वर्षापासून या ठिकाणी घडून येतो आहे। भगवंताच्या आणि संतांच्या सेवेत आपली प्रदीर्घ काळापासून प्रवृत्ती आहे। वारकरी संप्रदायाच्या तत्वप्रणालीला अनुसरून आणि वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता वारकरी संप्रदायाच्या वैभवामध्ये भर घालणारा हा कार्यक्रम प्रतिवर्षीच या ठिकाणी घडून येतो। याही वर्षी मोठ्या आनंदात अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो आहे आणि या सप्ताहातील आजची द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं आणि माझे परमार्थिक सन्मित्र हरिभक्ती परायण श्री ज्ञानेश्वर माऊली राऊत यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। भव्य दिव्य अशा प्रकारचं वातावरण आहे। भाविक सज्जनांची, माता भगिनींची प्रसन्न उपस्थिती आहे। सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारच्या सर्व दिग्गज कलाकारांची प्रसन्न उपस्थिती आहे। एकंदरीत सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे। बाबांची आशीर्वाद रूप उपस्थिती आहे। छान योग जुळून आलेला आहे। आता आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या वेळेमध्ये भगवंताची सेवा आपल्याला 2 तास करायची आहे। तुकोबारायांच्या शब्दाची कास न सोडता महाराजांना अभिप्रेत असलेला किंबहुना आपल्या अंतःकरणात तुकोबारायांनी जो अर्थ स्फुरद्रूप केला त्या अर्थाच्या बाबतीत कुठलाही व्यभिचार न करता पुढचे 2 तास घालवायचे। विठ्ठला विठ्ठला वारकरी संप्रदायामध्ये सर्वोच्च स्थानाची साधना आहे। भगवंताला प्रसन्न करण्यासाठी प्रवृत्त असणाऱ्या मनुष्यानं इतर साधनाचा अवलंब करू नये। देवाची प्रसन्नता व्हावी अशी जर कोणाला अपेक्षा असेल तर त्या माणसानं भगवंताच्या कीर्तनाचं आयोजन करावं, कारण भगवंताला त्याच्या कीर्तनाविषयी फार प्रीती आहे। पहा, तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकाची प्रीत ऐसी, हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची। परमात्म्याच्या अंतःकरणात हरिकीर्तनाविषयी अपार प्रीती आहे, म्हणून या हरिकीर्तनाचं आयोजन करणारे आणि या कीर्तनासाठी सहकार्य करणारे सगळीच माणसं देवाच्या प्रसन्नतेला पात्र आहेत। विठ्ठला विठ्ठला संसाराच्या किंवा विकाराच्या संपर्कात गेल्यानंतर दूषित, प्रदूषित किंवा कलुषित झालेलं आपलं जीवन शुद्ध करून देणारा हा मांडव आहे। पहा, हा मांडव तसा सामान्य नाही। जरी आजकाल कीर्तनाची गर्दी कमी होत असली तरी सुद्धा हा मांडव जीवनातले सगळे तांडव दूर करणार आहे। इतर ठिकाणच्या कार्यक्रमाला सध्या गर्दी ओसंडून वाहते आहे, ते स्पष्ट बोलायची गरज नाही, जाणती माणसं आहात आपण।
इतर वेगळ्या कार्यक्रमाला सध्या रेकॉर्ड ब्रेक गर्दी होते, सगळं मार्केट त्यांनी जाम करून टाकले पहा तिकडे. पण अशाही परिस्थितीमध्ये काही भगवंताच्या चरणावरती प्रेम असणारे भाविक सज्जन अजूनही हरिकथेवर प्रेम करतात पहा. आणि ही हरिकथा मनुष्याचं जीवन आंतरबाह्य शुद्ध करून देणारी आहे. चित्तशुद्धी करता माणसानं नेमकं काय करावं, अशा बाबतीतला संभ्रम ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस शांती ब्रह्मनाथ महाराजांनी निर्वाळा देऊन टाकला. चित्तशुद्धीचं सगळ्यात सुगम, सुलभ आणि सोपं साधन मी तुमच्या समोर व्यक्त करतो. माझी कथा का माझे नाम, सकळ पातका करी भस्म, हेची चित्तशुद्धीचे वर्म अति सुगम उद्धवा. चित्तशुद्धीचं सगळ्यात सोपं वर्म म्हणजे भगवंताची कथा आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण या मंडपामध्ये एक तर देवाचं चरित्र गायलं जातं किंवा संतांच्या संबंधानं इथं काहीतरी बोललं जातं आणि बोललं जावंही. देवाच्या संबंधानं बोलण्यानं मनुष्याचं जीवन आंतरबाह्य शुद्ध होतं पहा. पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजिरिया किंवा संत महापुरुषांच्या चरित्राचं चिंतन केल्यानंतर आपल्या जीवनाची शुद्धता आपल्याला संपादित करता येते. आणि परमार्थाच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असलेला आत्मबोध तोही आपल्याला संतांच्या चरित्रातून सापडण्यासारखा आहे. सुंदर असं वातावरण आहे. हरिकीर्तन सेवेत आपली उपस्थिती आहे. आजच्या अभंगात जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान पंढरीनाथाचा स्वभाव 4 चरणाच्या माध्यमातून आपल्या समोर व्यक्त करतात. भक्ती साधनेमध्ये प्रवृत्ती असलेल्या प्रत्येक मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे त्यांनी देवाला ओळखलं पाहिजे. भगवंताची ओळख होणं हा परमार्थ आहे. पांडुरंग जसा आहे तसा ओळखणं हा परमार्थ आहे पहा. माणसाचा देह प्राप्त झाल्यानंतर प्रत्येकानं देवाला ओळखलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, माणसासारखा देव दुर्लभ देह मिळून सुद्धा ज्या व्यक्तीला देवाला ओळखता येत नाही त्याला आंधळं म्हटलं पाहिजे. आंधळं म्हटलं पाहिजे त्याला. माणसाला चमड्याची दृष्टी असली म्हणजे सगळंच कळतं अशातला काही भाग नाही. ज्ञानोबाराय सांगतात, मोराच्या पिसाऱ्यावरती अनेक डोळे असतात. मोराच्या पिसाऱ्यावर डोळे असतात की नाही. आकाशामध्ये नभ दाटून आल्यानंतर त्या मेघाला नृत्य करावं असं वाटतं पहा. आणि मग तो मेघ आपला पिसारा फुलवतो आणि सुंदर नृत्य करतो. त्या प्रसंगात काही माणसं त्या क्षणाचं चित्रण करून ठेवतात पहा. फोटोग्राफीची ज्यांना आवड आहे अशी माणसं तो फोटो बरोबर वेळेला क्लिक करतात. पण ती सुद्धा टायमिंग साधावी लागते पहा. मोरानं पिसारा फुलवल्या बरोबर क्लिक करावं लागतं. फोटोवाल्यांना चांगलं माहिती आहे. मोरानं पिसारा फुलवला तत्क्षणी बरोबर बटन पडलं पाहिजे. आणि मोरानं जर पिसारा आवरून घेतला ना आपण त्याला म्हटलो मोर प्लीज वन्स मोर, तो म्हणतो आता नो मोर, वेळ निघून गेली. योग्य वेळेला तो फोटो काढावा लागतो. आपण जर त्या मोराच्या पिसाकडे बारकाईनं बघितलं किती सुंदर अशा प्रकारचे डोळे भगवंतांनी त्याला प्रदान केले. पण ज्ञानोबाराय सांगतात, त्या मोराच्या पिसावर भरपूर डोळे असू द्या पण मोराला जर समोरचे 2 नेत्र नसतील तर त्याचा पिसावरचा डोळा उपयोगाला येत नाही पहा. मोराला जर समोरची दृष्टी नसेल तर त्याचा पिसावरचा डोळा काहीच कामाचा नाही. तसं परमार्थाची साधना करत असताना देवाला ओळखण्याची नजर नसेल काही कामाचं नाही. विठ्ठला विठ्ठला. मोरा अंगी असोसे पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. ज्ञानोबाराय सांगतात, मोराला समोरचं नेत्र नसल्यानंतर उपयोग होत नाही. तसं परमार्थाची साधना करत असताना जर आपण देवाला ओळखलं नाही तर आपला परमार्थ आंधळेपणाचा आहे पहा. तुकोबारांनी अशा सगळ्या माणसांना आंधळ म्हणून शिक्का मारलाय पहा. आंधळ येते तुका म्हणे संसारी जिही नाही हरी ओळखीला, जिही नाही हरी ओळखीला. आंधळ येते तुका म्हणे संसारी जिही नाही हरी ओळखीला, जिही नाही हरी ओळखीला. तुका म्हणे संसारी जिही नाही हरी जिही नाही हरी ओळखिला. जिही हरी ओळखिला नाही
ती संसारी आंधळी. संसारी शब्दाचा अर्थ आहे या मृत्यू लोकामध्ये, संसारी म्हणजे लग्न झालेला, एवढं मर्यादित करू नका. मृत्यू लोकामध्ये जो मानव देहात आलेला आहे असा जो संसारी आहे आणि तो जर देवाला ओळखत नसेल, तुकोबाराय सांगतात त्याचं जीवन आंधळेपणाचे. पहा, मनुष्याचं जीवन डोळस असावं, त्याच्याकडे ज्ञानाची, भक्तीची, प्रेमाची, श्रद्धेची नजर असली पाहिजे. परमार्थाच्या क्षेत्रात नजर असली पाहिजे. म्हणून काही जाणती माणसं असं म्हणतात, परमार्थ करण्यासाठी नजरेसोबत नजरिया सुद्धा लागतो. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. देवाला ओळखणं गरजेचं आहे. मग भक्ती मार्गाने मनुष्याचा प्रवास असू द्या किंवा ज्ञान मार्गाने मनुष्याचा प्रवास असू द्या, दोन्हीही मार्गात देवाला जाणावंच लागतं. पहा, तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय. श्रुती सांगते देवाला ओळखल्याशिवाय मनुष्य मुक्त होऊ शकत नाही. पहा, देवाला जाणूनच मृत्यूचं अतिक्रमण माणसाला करता येतं. हे ज्ञानशास्त्राचं झालं. आता भक्तिशास्त्राचं सांगतो. भक्ती कशी करावी याच्या संबंधातला संभ्रम ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस नारद महर्षींनी गोपिकांकडे बोट केलं. पहा, यथा व्रज गोपिका नाम. व्रजभूमीमध्ये राहत असणाऱ्या गोपिका ज्या करत होत्या त्याला भक्ती असं म्हणतात. मग भक्तीसाठी सुद्धा महात्म्य ज्ञानाची गरज आहे. पहा, कुणी म्हणेल त्या गोपिका तर संसारातल्या सामान्य कामं करत होत्या, घरातली कामं करत होत्या, सासू सासऱ्यांची सेवा करत होत्या, मग त्या गोपिकांना भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान होतं का? नारद महर्षी सांगतात, त्या गोपिकांना तुम्ही सामान्य समजू नका. गोपिका तुम्हाला जरी सामान्य दिसत असल्या तरी सुद्धा गोपिकांच्या अंतःकरणातून देवाच्या संबंधातल्या महात्म्य ज्ञानाची विस्मृती कधी होत नाही. पहा, न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादः असं सूत्र आहे. गोपिकांच्या अंतःकरणातून देवाचं महात्म्य ज्ञान कधी विलुप्त होत नाही. आणि जर गोपिकांना देवाच्या स्वरूपाचा यथार्थ परिचय नसता तर गोपिकांनी केलेला परमार्थ व्यभिचार ठरला असता. विठला विठला तद्विहीनम जारानामिव असं पुढचं सूत्र आहे. म्हणून भक्तीची साधना असो किंवा ज्ञानाचा मार्ग असो, दोन्हीही मार्गात देवाला जाणवंच लागतं. पहा, जाणल्याशिवाय भक्ती घडतच नाही. एर माते नेनोनी भजन ते वायाची गा आने आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. भजन करत असताना म्हणजे भक्ती करत असताना देवाला ओळखावं लागतं. ज्यांनी देवाला ओळखलं नाही तुकोबारांनी त्यांना सरळ सरळ आंधळ म्हटलं. पण परमार्थाची साधना करत असताना भगवंताचा परिचय करून घेण्याचं सद्भाग्य ज्यांना प्राप्त झालं अशाही महापुरुषांचा गौरव संतांनी केलाय. पहा, ओळखिला हारी धन्य तो संसारी, ओळखिला हारी धन्य तो एका बाजूला तुकोबाराय म्हणतात आंधळी ती तुका म्हणे संसारी, आणि दुसऱ्या बाजूला शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात ओळखीला हरी. म्हणजे अंधत्वापासून धन्यतेचा प्रवास जर माणसाला पूर्ण करायचा असेल देवाला ओळखलं पाहिजे. पटलं आपल्याला देवाचा परिचय झाला पाहिजे, पण पांडुरंगाची ओळख करून घेण्याचे मार्ग नेमके कोणते आहेत? देवाचा परिचय करून घ्यायचा पटलं आपल्याला, पण करून घ्यायचा कसा? सामान्यतः संत वाङ्मयाच्या आश्रयानं देवाच्या परिचयाचे 3 मार्ग आपल्या समोर व्यक्त करता येणं शक्य आहे. देवाच्या ओळखीचे 3 रस्ते आहेत, 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग देवाचं स्वरूप कळालं पाहिजे, दुसरा मार्ग देवाचं सामर्थ्य कळालं पाहिजे, आणि तिसरा मार्ग देवाचा स्वभाव कळाला पाहिजे. विठ्ठला
तर भगवंताचा परिचय होण्याची शक्यता आहे. देवाचं स्वरूप कळालं पाहिजे. आता भगवंताचं स्वरूप नेमकं कसं आहे यासाठी थोडंसं आपल्याला शास्त्राचं अवलोकन करावं लागेल. श्रुती माता देवाच्या स्वरूपाचा निर्देश आपल्याला करून देते पहा. देवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचामूर्तमेवच. परमात्म्याची दोन रूप आहेत. एक मूर्त रूप आहे, एक अमूर्त रूप आहे. सोप्या भाषेत त्याला सगुण रूप आणि निर्गुण रूप असं म्हणतात. मग निर्गुण रूपाचा काय परिचय आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे देवाच्या निर्गुण रूपाचं वर्णन आहे पहा. जो परमात्मा सत्य स्वरूप आहे, ज्ञान रूप आहे आणि ज्याच्या व्यापकतेला देश काळ किंवा वस्तू यापैकी कुठला प्रश्न आहे पहा. तुला सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं देवा? पण सगुण निर्गुण एको गोविंद रे, दोन्ही टिपरी एकची नाद. सगुण निर्गुण नाही भेद रे, तुकोबराय सांगितलं. सगुण ही तोच आहे आणि निर्गुण ही तोच आहे. निर्गुणाचा परिचय काय? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे श्रुतीनं केलेलं देवाच्या निर्गुण रूपाचं वर्णन आहे. पण हे वेदानं केलेलं वर्णन जरा क्लिष्ट आहे, अवघड आहे. आपण वेद कधी वाचायचा नाही का? आपल्याला वेद कधी वाचता यायचा? आपल्याला आपल्या संपर्कात राहणाऱ्या माणसाची वेदना सुद्धा वाचता येत नाही. विठला विठला. आणि मग हे श्रुतीनं केलेलं वर्णन ज्यावेळेस आपल्या गळी उतरत नाही त्यावेळेस संतांच्या अंतःकरणातली करुणा वेदातल्या क्लिष्ट आणि जटिल प्रमेयांना आपल्या भाषेत आणते, सोपं करते आणि अत्यंत सोपं करून आपल्या समोर ज्ञानोबासारखे संत सत्य सगळी मंडळी प्रामाणिक आहे. विठला सध्या भारत देशामध्ये क्रिकेटचं वातावरण आहे पहा. क्रिकेटचं फार प्रचंड वातावरण आहे सध्या. उद्याच्या कीर्तनाचा परिणाम कसा दिसू देऊ नका म्हणजे झालं. मला जे सांगायचं ते पुढे आहे. 130 कोटी लोकसंख्येच्या देशामधून भारत देशाच्या क्रिकेट टीम मध्ये खेळण्यासाठी अंतिम 11ची निवड करावी लागते पहा. त्याच्यातले जे बेस्ट आहेत, टॉप परफॉर्मन्स वाले जे आहेत त्यांना सिलेक्ट करावं लागतं. हे जसं आहे तसं हे वारकरी संप्रदायातील टॉप 11 आहे. विठला विठला.
देवाचे प्रावरण हे परमात्म्याच्या निर्गुण रूपाचं वर्णन आहे. आणि तो सगुण कसा आहे? तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. देवाच्या रूपाचा परिचय झाला. दुसरी गोष्ट, देवाचं सामर्थ्यही कळालं पाहिजे. भगवंताचं सामर्थ्य तसं अगम्य आणि अगाध आहे. पहा, देवाचं सामर्थ्य कळणं फार कठीण आहे, फार अवघड गोष्ट आहे. भगवंत जसा स्वरूपाने सगुण निर्गुण आहे तसं देवाच्या सामर्थ्याचा काय परिचय आहे? श्रुती माता देवाचं सामर्थ्य एका मंत्रामध्ये सांगते. पहा, यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म. ज्याच्यापासून हे जगत निर्माण होतं, ज्याच्या अधिष्ठानावर या जगताची स्थिती आहे आणि ज्याच्या इच्छेनं योग्य वेळेला जगाचा प्रलय होतो त्याला देव म्हणतात. विठ्ठला हे जग निर्माण करण्याची ताकद आहे, जग सामर्थ्य आहे आणि योग्य वेळेला जगाचा प्रलय करायचा. सामान्य माणूस जमेल का महाराज? अल्पशक्तिमान, अल्पबुद्धिमान आणि अल्पायुषी माणूस हे जग निर्माण करू शकेल का? आपल्याला तर साधा रक्ताचा एक डॉट सुद्धा तयार करता येत नाही, इतके आपण दुर्बल आहोत. जर माणसाला रक्त तयार करता आलं असं तर बरं झालं असतं की नाही? कशाला ब्लड बँका काढाव्या लागल्या असत्या? रक्ताचा संग्रह करून ठेवा, चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं रक्तदानाची शिबिरं घ्या, असं काही करायची गरज पडली नसती. पण आपल्याला ते करता येत नाही ना, रक्त निर्माण करता येत नाही, इतके आपण दुर्बल आहोत. हे जग आपण कधी निर्माण करणार? हे निर्माण करण्यासाठी अतीत अनागताचं ज्ञान ज्याला आहे असा कोणीतरी समर्थ लागतो. पहा, वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मान्तु वेदन कश्चन. तिन्ही काळाचं ज्ञान एक समयावच्छेदानं ज्याला होतं असा कोणीतरी लागतो. पहा, जग निर्माण करण्यासाठी सामान्यला जमत नाही. पहा, कोणीतरी ताकदवान लागतो आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही, पांडुरंगच आहे. जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा. एका घरामध्ये एक पिता पुत्राची जोडी होती, बापलेक होते दोघ जण. दोघांच्या अंतःकरणाची दशा, अवस्था, स्थिती काहीशी वेगवेगळी होती. पहा, घरातला जो कर्ता पुरुष होता तो देवाचं अस्तित्व नाकारणारा होता. देव वगैरे काही तो मानायला तयार नाही, कपोल कल्पना आहे, लोकांच्या बुद्धीला ग्रहण लावून त्यांचा फायदा करून घेण्याचे मार्ग आहेत अशी त्याची बुद्धी होती. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम. अनिश्वरवादाचा सिद्धांत त्याने स्वीकारलेला होता. पण त्याचा मुलगा आस्तिक होता, पराकोटीचा आस्तिक. देवाच्या अस्तित्वावर त्याचा विश्वास होता. देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर्बाहे, असा त्याचा विश्वास. मुलांना असं ठरवलं की आपल्या पित्याला पटवून दिलं पाहिजे या जगात देव आहे म्हणून. पटवून द्यायचं कसं? कारण हा बिचारा संत वाङ्मय मानत नाही, याला शास्त्र प्रमाण नाही. मग ज्या व्यक्तीला शास्त्राचं प्रामाण्य स्वीकृत नाही अशा माणसाला संतांची वचनं सांगणं म्हणजे संत वचनाचा अवमान करणे. अशा माणसाला युक्तीनं पटवून दिलं पाहिजे, काहीतरी लॉजिक त्याच्या समोर सांगितलं पाहिजे, तर्क दिला पाहिजे. मग मुलानं ठरवलं काहीतरी युक्ती करायची आणि वडिलांना पटवून द्यायचं या जगात देव आहे. त्यांनी काय केलं? वडील कामावून घरी येण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाचं अत्यंत सुंदर चित्र काढलं. पहा, ज्याला बोलक चित्र म्हणतात, हुबेहूब चित्र. आपलं समस्त कौशल्य पणाला लावून त्यांनी भगवंताचं चित्र काढलं आणि वडील ज्या ठिकाणी येऊन बसतात तिथं नेऊन ते ठेवलं. त्याचे वडील कामावून घरी आले, हातपाय वगैरे धुवून आपल्या नित्याच्या जागी बसायला गेल्यानंतर त्या चित्राकडे त्यांची सहज नजर गेली. चित्राकडे नजर गेल्याबरोबर त्या चित्रातल्या भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेनं या व्यक्तीचं चित्त आकृष्ट करून घेतलं. पहा, नाहीतरी खेचून घेतो म्हणूनच त्याला कृष्ण म्हणतात. कर्षयते इति कृष्ण. हा खेचून घेतलं, चित्तवृत्ती खेचून घेतली. काही काळ त्याच्या अंतःकरणाला समाधान वाटलं, पण दुसऱ्या क्षणी अंतःकरणात कुतूहल निर्माण झालं. चिकित्सा, हे काढलं कोणी? मुलाला हाक मारली आणि विचारलं हे चित्र कुणी काढलं? त्याने उत्तर द्यायला सुरुवात केली, बाबा हे काही काढायची वगैरे गरज नसते, हे नॅचरली होतं, हे स्वभावता होतं. तुम्ही जसं म्हणता की नाही, हे जग नॅचरली होतं, स्वभावता. हे विदाऊट एनी क्रिएटर झालेलं आहे. कोणत्याही कर्त्या वाचून हे चित्र तयार झालेलं आहे. काय झालं म्हणे, तुम्ही कामावून येण्याच्या अगोदर थोडा सोसाट्याचा वारा सुटला. वारा खिडकीमधून घरात आल्यानंतर A4 साईज कागदाच्या पेपरचा जो बंडल ठेवलेला होता त्याच्यातला एक कागद उडून टेबलवर आला. हवेच्या आश्रयानं पेन्सिल आपल्या जागेवरून उठली आणि हवेचं सहकार्य घेऊन तिनं भगवंताच्या चित्राचा काय तयार केला? आराखडा, डायग्राम तयार केला. हे सगळं झाल्यानंतर रंगपेटीमध्ये असणाऱ्या रंगाच्या सुद्धा पोटात दुखायला लागले. त्यांना असं वाटलं की आपणही आपापल्या जागी जाऊन बसलं पाहिजे. एक एक रंग उठायला लागला आणि आपापल्या जागी जाऊन बसायला लागला. आणि ही सगळी प्रोसेस पूर्ण झाली.
प्रक्रिया पूर्णत्वाला गेली आणि देवाचं चित्र तयार झालं. त्याचा बाप वैतागला, इतकाही निर्बुद्ध नव्हता तो. मूर्खईस का, गाढव आहेस का, तुझ्या डोक्यात काय कांदे भरले का, बटाटे भरले का, बहुतेक टमाटे तेव्हा महाग असतील, हे म्हणलं नाही. हे भरलं का तुझ्या डोक्यात, अरे कुणीतरी करता असल्याशिवाय हे कसं काय तयार होईल. हा, जगताम यदि नो करता फुलाले विना घटः चित्रकारम विना चित्रम स्वतः एव भवेत तदा. शिवे द्यायला सुरुवात केली. असं कसं बोलतो तू, गाढवासारखं असं कसं बोलतो, कुणीतरी चित्रकार असल्याशिवाय हे कसं तयार होईल. त्याच्या मुलानं विनम्रपणे हात जोडले आपल्या वडिलाच्या समोर आणि सांगितलं, बाबा कोणत्याही चित्रकारा वाचून चित्र तयार झालं असं मी म्हणालो तर तुम्ही मला गाढव म्हणता. एवढं सगळं ब्रह्मांड कोणत्याही कर्ते वाचून निर्माण झालं असं म्हणणाराला गाढवाचा बाप का म्हणू नये. विठ्ठला विठ्ठला. पहा, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्या बोलविल्या वेद बोले सामर्थ्याचा परिचय करून देणारे अनेक अभंग गाथा ज्ञानेश्वरी सारख्या सद्ग्रंथातून आपल्याला देवाचं सामर्थ्य कळण्यासारखं आहे. तसं देवाचं सामर्थ्य तितकं सोपं नाही कळायला, अवघड आहे. देवाचं सामर्थ्य आपल्यासारख्याला कळणार नाही याच्यात विशेष नाही. ज्ञानोबराय सांगतात उपनिषदाला सुद्धा कळत नाही. न करवे अर्थ उपनिषदा ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. देवाचं सामर्थ्य मोठं अगम्य आहे, पण ते कळून घेतलं पाहिजे. तुकोबरांच्या आश्रयानं ज्ञानोबरांच्या कृपेने ते समजून घेतलं पाहिजे. दोन गोष्टी झाल्या. कोणत्या कोणत्या? सकाळची एक पंगत आणि संध्याकाळची एक, ते नाही हो. देवाच्या स्वरूपाचा परिचय आणि देवाच्या सामर्थ्याचं ज्ञान, दोन गोष्टी झाल्या. आता तिसरी गोष्ट राहिली. कुठली आठवते का कोणाला? कीर्तनातलं प्रतिज्ञा वाक्य सुरुवातीचं फार महत्वाचं असतं. हा, कोणाला आठवते का? तिसरी एक गोष्ट सांगायची आता. हा, आता तिसरं आहे ते देवाच्या स्वभावाचं ज्ञान करून घ्यायचं आहे. दोन अंशाचं ज्ञान संपादित केल्यानंतर काही साधकांचा समूह महाराजांच्या जवळ त्यांना शरण गेला आणि सांगितलं, महाराज देवाचं स्वरूप आणि सामर्थ्य आम्हाला कळालेलं आहे, कृपा करून भगवंताच्या स्वभावाचा आम्हाला परिचय करून द्या. मग या साधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तुकोबराय प्रारंभ करतात पहिल्या चरणात.
सागर आहे त्याच्याकडे असलेली कृपा मर्यादित नाही हे सांगण्यासाठी महाराजांनी वंत प्रत्ययाची योजना केली पहा. व्याकरणामध्ये वंत प्रत्यय हा बहुवचनी आहे, म्हणजे जिथं वैकुल्य दाखवायचं आहे, आधिक्य प्राचुर्य दाखवायचं असतं तिथं वंत प्रत्ययाची योजना असते पहा. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर खाली लिहिलेलं असतं पहा, यशवंत, सामर्थ्यवंत, नेतिवंत, पुण्यवंत, वरदवंत वगैरे वगैरे. वंत प्रत्यय आला ती गोष्ट त्या व्यक्तीकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ होतो. देवाकडची कृपा मर्यादित नाही हे सांगण्यासाठी तुकोबाराय सांगतात तो परिपूर्ण कृपेनं भरलेला आहे. कृपावंत किती. आता देव सोडला तर जगामध्ये आणखी काही गोष्टी कृपेने युक्त असलेल्या पाहायला सापडतात. 2-3 गोष्टी आहेत. एक संत महात्मे आहेत, दुसरे आपल्याला जन्म देणारे आईबाप आहेत आणि तिसरी श्रुती माता आहे. पण या 3 जणांच्या यादीतून थोडं संत महात्म्यांना आपण थोडं बाजूला ठेवू. तुम्ही संत मायबाप, आता तुम्ही संत कृपावंत आहेत, पण तूर्त संतांच्या कृपेचा मला विचार करायचा नाही का? संतांच्या कृपेचा विचार करायला गेलं की देवाची कृपा थोडी तोकडी पडते, कमी पडते. म्हणून संतांना स्पेशल कॅटेगरीमध्ये थोडं बाजूला ठेवा. संत सोडले तर दुसरे 2 गोष्टी जगात कृपेने युक्त आहेत पहा. आपल्याला जन्म देणारे आई वडील कृपावंत असतात की नाही? निश्चित असतात. आणि श्रुती माता तीही कृपावंत असते. आई वडिलांच्या हृदयातली कृपा, करुणा, प्रीती, प्रेम शब्दामध्ये व्यक्त करण्यासारखं नाही पहा. अपार करुणा त्यांच्या हृदयामध्ये आहे. आई बापाच्या अंतःकरणात फार प्रीती आहे. हे जरी खरं असलं तरी मला त्यांच्या कृपेमध्ये असलेली मर्यादा सांगायची. आई बापाच्या अंतःकरणातल्या कृपेचा संकोच मला आपल्या समोर व्यक्त करायचा आहे आणि तोही निसंकोच भावनेनं. विठ्ठला सांगतात एखाद्या मातेच्या अंतःकरणामध्ये आपल्या अपत्याविषयी अपार कृपा असते, अपार प्रेम असतं, पण आपल्याच अपत्याविषयी आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नये. एखादी आई जसं आपल्या लेकरावर प्रेम करते तसं दुसऱ्याच्या लेकरावर करू शकते का? शेजाऱ्याचं लेकरू खेळायला म्हणून जरी अर्धा तास घरी आलं तरी बिचारांच्या कपाळाला आठ्या पडतात. जाणं बाबा माघारी, आता कधी परत जातो, मला माझ्या लेकराला खाऊ घालायचे म्हणतात. किंवा नंदेचं लेकरू दिवाळीसाठी जर आलं तर बिचारी म्हणते वरुटा किती दिवस राहतो आता, तुझ्या चपात्या करू वैतागली मी आता, असं वाटतं काही माम्यांना बरं का. असं आहे पहा, आपल्या लेकरावरती जीव ओळून टाकायची तयारी आहे, पण दुसऱ्याच्या लेकराच्या बाबतीत अंतःकरणातल्या प्रेम ग्रंथी अशा प्रसृत होत नाहीत पहा. असं होत नाही. दुसऱ्याच्या लेकराला जीव लावायचा आपल्याला माहिती नाही पहा. दुसऱ्याच्या मनावर प्रेम कसं करावं लागतं हे जर तुम्हाला बघायचं असेल, कधीतरी एकदा आळंदीच्या पंचक्रोशीला जाऊन बघा. ज्यांचा आपला काडी मात्र संबंध नाही अशा हजारो लाखो विद्यार्थ्यांना आळंदीची पंचक्रोशी गेल्या 100 वर्षापासून सांभाळते. कोणत्याही स्वार्थावाची आळंदीची पंचक्रोशी सांभाळते महाराज. म्हणून माझे गुरुजी असं म्हणत असतात, आळंदी सोडून सगळ्या महाराष्ट्रामध्ये देवकी माता राहतात, जन्माला घालतात आणि सोडून देतात, पण आळंदीच्या परिसरात राहणाऱ्या यशोदा आहेत, खाऊ घालतात आणि मोठं करतात. आईच्या जीवनामध्ये सुद्धा संतत्वाचे काही अंश आहेत महाराज. फक्त दोष इतका आहे, न्यूनता अशी आहे. गुरुवर्य सद्गुरु श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. महाराज असं सांगत असतात, आई सुद्धा एका अर्थाने संत आहे, फक्त कमतरता अशी आहे, मर्यादित संतत्व जिच्याकडे आहे तिला आई म्हणा, लिमिटेड संतत्व जिच्याकडे आहे तिला आई म्हणा, आणि अमर्याद मातृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांना माऊली म्हणा. विठ्ठला आता याचं पुढचं वाक्य ऐका. 9 महिने उदरामध्ये जागा देऊन 9 महिने आपल्या पोटामध्ये जागा देऊन 10व्या महिन्यात जी जगात लेकराला सोडून देते तिला आई म्हणा, आणि जगातली सगळी खोडकर बालक जी आपल्या पोटात घेते त्यांना माऊली म्हणा. विठ्ठला आईच्या हृदयात प्रीती आहे, पण ती संकुचित प्रीती पहा. आपल्याच लेकरावरती प्रेम करणं काही गौरवाचा विषय नाही. हा पशुचा सुद्धा स्वभाव आहे महाराज. जनावर सुद्धा आपल्या अपत्याविषयी वत्साविषयी फार प्रीती दर्शवतात. गाथ्यामध्ये तुकोबारांनी एका प्राण्याचं उदाहरण दिले. गाथा वाचा तुम्ही उद्या सकाळी. गाथ्यात महाराजांनी एक उदाहरण असं दिलं, एखादी गाय आहे समजा,
आणि त्या गायीचं नुकतंच जन्माला आलेलं वासरू आहे. पण दुर्दैवाने म्हणा काही आजार झाला, रोग झाला म्हणून जर ते वासरू दगावलं, जुनी माणसं फार हुशार होती, ते गायीचं दूध तर वाया नाही गेलं पाहिजे. मग काय करायचं, वासराच्या आतली सगळी घाण बाहेर काढायची, त्याच्यात भुसा भरायचा आणि त्याचा भोत तयार करायचा, भोत. आणि तो तयार केलेला भोत त्या वासराच्या गायीच्या समोर नेऊन उभा करायचा आणि ती वेडी गाय आपलं मेलेलं वासरू चाटून पाना सोडायची. पहा, पै वासरुवाचा भोकसा गायी पुढे ठेवोनी जैसा उगा ना घेते क्षीररसा बुद्धिमंत. ज्ञानोबा सांगतात बुद्धिमान माणसं डुप्लिकेट वासरू गायीच्या समोर उभं करून तिचं दूध काढून घेतात, पण आपल्या मेलेल्या वासराला चाटून तिची पाना सोडण्याची तयारी. किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. पण तुकोबरे सांगतात फार तिच्या प्रेमावर जाऊ नका. स्वतःच मेलेलं वासरू चाटून पाना सोडते आणि दुसऱ्या गायीचं जिवंत समोर आलं तर शिंगाने मारते. विठ्ठला स्वतःच्या लेकराचा भोत चाटते ते पानं सोडते, पण पारिख्या म्हणजे दुसऱ्या गायीच्या वासराला मारते. पण नंदू महाराज, मला असं वाटतं हे तुकोबरांनी गायीसाठी सांगितलेलं नसावं का? गणोरीमध्ये सप्ताह चालू आहे म्हणून गाथा पारायणाला बसायची बुद्धी गायीकडे नाही. विठ्ठला आई वडिलांच्या अंतःकरणातल्या कृपेचा संकोच अहित याचं ज्ञान देण्याच्या कामात वेदासारखी दुसरी आई नाही. पहा, पै अहिता पासोनी काढिती हित देवो निवाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती सारखी दुसरी आई नाही ज्ञानोबा सांगतात. कारण जगाचं हित आणि अहित याच्या संबंधातलं सगळं ज्ञान वेद आपल्याला देतो की नाही. ज्ञानोबा सांगतात वेद श्रीमंत आहे पण थोडा कंजूस आहे. वेद श्रीमंत आहे पण थोडा काय कंजूस आहे. श्रीमंत माणसं कंजूस असतात. हेच वाक्य उलट बोलू का? कंजूस असतात म्हणून श्रीमंत होतात. विठ्ठला विठ्ठला वेद संपन्न होय कीर्ठाई परी कृपनो ऐसा आन नाही जे कानी लागला तिही वर्णाच्याची. ज्ञानोबा सांगतात वेद संपन्न आहे पण थोडा कृपण आहे. त्रैवर्णिकांच्याच कानाला तो लागतो. म्हणून वेदाकडे असलेली करुणा कृपा सुद्धा मर्यादित आहे, पण देवाकडे असलेली कृपा अशी संकोचित नाही. म्हणून तुकोबरा सांगतात कृपावंत किती ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटीकर सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पाववे.